नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे, ज्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे, ज्यांना घरकुलचा पहिला हप्ता मिळालेला आहे, अशा लाभार्थ्यांना घरकुलचा दुसरा हप्ता 70,000 रुपये देखील वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. पण हे 70,000 रुपये घरकुल योजनेचे दुसऱ्या हप्त्याचे नेमके कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत? त्याचबरोबर तुम्हाला जर घरकुलचा पहिला हप्ता मिळालेला असेल तर दुसरा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का, या संदर्भात देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी मित्र हो, चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. तर या ठिकाणी मित्र हो, आपल्याला सविस्तर समजण्यासाठी मी प्रोसिजर जे आहे ती पीसी वरून दाखवत आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील चेक करू शकता. तर सर्वप्रथम आपल्याला pmayg.nic.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत. यामधील दुसरा ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट. आता तुम्ही जर मोबाईलवरती ओपन करत असाल तर उजव्या साईडला आपल्याला 3 रेषा दिसतील. त्या 3 रेषांवरती क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामधील आवाज सॉफ्ट जो ऑप्शन आहे त्यातील आपल्याला रिपोर्ट 2 नंबरचा जो ऑप्शन आहे त्या रिपोर्टवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. रिपोर्ट या ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर या ठिकाणी काही ऑप्शन ओपन झालेले दिसतील. यामध्ये आपल्याला ABCDEFGH अशा प्रकारचे फोल्डर या ठिकाणी पाहायला मिळतील. या ठिकाणी H नावाचा जो फोल्डर आहे सोशल ऑडिट रिपोर्ट, यामधील पहिला जो ऑप्शन आहे बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन, या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज अशा पद्धतीने ओपन होईल. आता या ठिकाणी डाव्या साईडला आपल्याला सिलेक्शन फिल्टर दिलेला आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला ऑल स्टेट या पर्यायावरती क्लिक करून आपलं राज्य महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्सवरती क्लिक करून आपला जो जिल्हा आहे तो आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्र हो, आपल्याला खाली परत एक बॉक्स दिलेला आहे. या बॉक्सवरती क्लिक करून आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल. त्यातून तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्र हो, आपल्याला या ठिकाणी परत एक खाली बॉक्स दिलेला आहे. या बॉक्सवरती क्लिक करून आपल्या तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल. तुम्ही जे तालुका तुमचा सिलेक्ट केलेला आहे, तुमच्या तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. यातून तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर मित्र खाली आपल्याला आणखी एक बॉक्स देण्यात आलेला आहे. या बॉक्सवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि यामधून आपल्याला 2024-25 हे वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी परत एक बॉक्स देण्यात आलेला आहे. या बॉक्सवरती क्लिक करून आपण या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा ऑप्शन जो आहे, ही योजना जी आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला परत खाली या ठिकाणी कॅप्चा दिलेला आहे. या कॅप्चाचं जे उत्तर आहे ते आपल्याला या बॉक्समध्ये टाकून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. कॅप्चाचं उत्तर टाकून सबमिट या पर्यायावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने यादी जी आहे ती आपल्या गावची आपल्याला ओपन झालेली पाहायला मिळेल. आता या यादीमध्ये आपलं नाव आहे का आपल्याला पाहायचं आहे. आता मी जी यादी ओपन केलेली आहे, बाकीची काही माहिती जी आहे ती मी सिक्युरिटीसाठी ब्लर केलेली आहे. आता ही यादी आपण या ठिकाणी मी थोडंसं स्क्रोल करतोय पहा. आता पहिल्या लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहू शकता दुसरा हप्ता जो आहे तो मिळालेला आहे. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट सेकंड या ठिकाणी दिलेला आहे पहा. दुसरा अमाऊंट रिलीज 85,000 म्हणजे 85,000, म्हणजे पहिलेचे 15,000, पहिल्या हप्त्याचे 15,000 आणि दुसऱ्या हप्त्याचे 70,000 असे मिळून 85,000 रुपये या ठिकाणी दाखवलेले आहेत. लास्ट अमाऊंट ट्रान्सफर डेट म्हणजे 70,000 रुपये किती तारखेला यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत, जमा करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी डेट तारीख जी आहे ती देखील दिलेली आहे. आपण पाहू शकता 5/3/2025 म्हणजे 5 मार्च 2025 रोजी या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दुसरा 70,000 रुपयाचा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे इतर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील दुसरा हप्ता 85,000 रुपये या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. तर या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दुसरा हप्ता कधी जमा करण्यात आलेला आहे, का जमा करण्यात आलेला आहे, तर या लाभार्थ्यांचं बांधकाम जे आहे ते छतापर्यंतचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. त्या बांधकामाची पाहणी जी आहे ती इंजिनियर कडून पूर्ण झालेली आहे. त्यानंतर त्या बांधकामाचं जिओ टॅगिंग झालेलं आहे. त्यानंतरच या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दुसरा 70,000 रुपयांचा हप्ता जो आहे तो जमा करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला जर पहिला हप्ता मिळालेला असेल तर दुसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नेमका कधी जमा होणार आहे, तर तुमचं बांधकाम जे आहे ते छतापर्यंत पूर्ण झाल्यानंतर इंजिनियर कडून तुमच्या बांधकामाची पाहणी केली जाईल.
त्याचं जिओ टॅगिंग केलं जाईल, त्यानंतर त्याचा रिपोर्ट जो आहे तो इंजिनियर कडून पुढे पाठवला जाईल आणि त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये 70,000 रुपयाचा दुसरा हप्ता जो आहे तो जमा केला जाईल। तर अशा प्रकारे मित्र हो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती एक दिलासा देखील महत्त्वपूर्ण अशी अपडेट, महत्त्वपूर्ण अशी माहिती। ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा, आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका। अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।